हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 60 श्रेयस आणि प्रेयस. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांबद्दल श्री शिवाजी महाराजांना मोठा आदर होता. एकदा तुकाराम महाराजांचा मान सन्मान करावा असे श्री शिवाजी महाराजांच्या मनात आले. तेव्हा श्री शिवाजी महाराजांनी अत्यंत आदराने काही धन, काही धान्य, काही उत्तम वस्त्र तुकाराम महाराजांना भेट म्हणून आपल्या सरदारांबरोबर पाठवली. नजराणा घेऊन जेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे सरदार तुकाराम महाराजांच्या घरी पोचले तेव्हा तुकाराम महाराज घरी नव्हते. तो नजराणा पाहून त्यांची बायको, मुले खुश झाली होती, कारण तुकाराम महाराजांचा संसार 18 विश्वे दारिद्र्याने भरलेला होता. जेव्हा तुकाराम महाराज घरी आले तेव्हा त्यांना त्या नजराण्याबद्दल समजले. ते धनधान्य, वस्त्रे पाहून तुकाराम महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी त्या भेटवस्तू विनम्रपणे नाकारल्या आणि त्या घेऊन आलेल्या सरदारांजवळ परत केल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पांडुरंग आपल्याला या अशा भौतिक वस्तुजगताचा मोह निर्माण करून टाळत आहे अशी त्यांची भावना झाली. त्यांनी लगेच पांडुरंगाकडे देवळात धाव घेतली. देवळात गेल्यावर तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला याचा जाब विचारायला सुरुवात केली. जाणोनी अंतर टाळिलिसी कर कर, तुझ लागली हे खोडी, पांडुरंगा बहुकुडी. ते पांडुरंगाला म्हणाले की देवा भक्तांना असे मोहात पाडून त्यांची परीक्षा घेण्याची तुला वाईट सवयच लागलेली आहे. त्यांनी पांडुरंगाला बजावलं की ह्या अशा चिरीमिरीने माझी ब्याद तुझ्यापासून दूर होणार नाही. ह्या अशा धनदौलतीने मी फशी पडणार नाही. मला ही अशी क्षुद्र वस्तू नको आहे. मला तर तूच हवा आहेस. याहून कमी सौदा होणे नाही. संसाराला उपयुक्त अशी प्रेयसाची तुकाराम महाराजांनी निवड केली नाही. त्यांनी श्रेयस तेच निवडले. आपल्या वडिलांच्या, शहाजीराजांच्या कृपेने मिळू शकणारं सुख, विलासी जीवन श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलं नाही. त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेसाठी आयुष्य झोकून दिलं. गुलामगिरीत गाद्या गिरद्यावर लोळण्यापेक्षा त्यांनी स्वातंत्र्यासाठी दऱ्याखोऱ्यातून भटकणे पसंत केले. लोकमान्य टिळकांनी सुखविलासी जीवनाची निवड न करता स्वराज्याच्या जन्मसिद्ध हक्कासाठी आयुष्य वेचलं. जीवावर उदार होऊन, संसारावर तुळशीपत्र ठेवून अनेकांनी देशसेवा केली. हरि ओम.